गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस बघायला गेलं तर चांगला पण होता आणि जरासा खराब पण होता. कारण याचं काय, कारण मार्केट जेव्हा लेवल तोडून अनपेक्षित लेवलच्या पुढे जातो म्हणजे टार्गेट डायरेक्ट येतो. बघा आपण काय काल बोललो की ट्रेंड लाईनला तोडून जर मार्केट रिटेस्ट करून खाली जात असेल तर पहिला टार्गेट होता 24,020, त्यानंतर दुसरा टार्गेट आपला 830. मार्केटने लगभग 840 850 मध्ये सकाळीच फॉल दिलेला. त्यानंतर मार्केटने रिजेक्शन घेऊन वरती गेला आणि टॉप वरनच परत रिजेक्शन घेऊन खाली आला आणि आपल्या लेवलला. बघा मी हर वेळेला तुम्हाला सांगतो, लेवल्स आर इम्पॉर्टंट. खूप महत्वाचे लेवल्स आहेत. जेव्हा तुम्ही लेवलवरती काम करता ना, तेव्हाच तुम्हाला कुठे ना कुठेतरी कुठल्या गोष्टीचा फायदा होतो, तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर राहता. जेव्हा लेवल नाही कळत ना, तेव्हा आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. म्हणजे दृष्टिकोन बदलू शकतो, तर तुम्ही घाबरू शकता, चुकीचा ट्रेड घेऊ शकता. पण लेवल तुम्हाला कळलं की मला ह्या लेवललाच खेळायचं, मला ह्या लेवलच खेळायचंय. बघा इथे मार्केटने रिजेक्शन जेव्हा घेतलं, इथे रिजेक्शन घेतलं तेव्हा ही लेवल बरोबर 24,000चीच होती. 24,000चा लेवलवरनं मार्केट रिजेक्शन घेऊन येतोय, तर मार्केटनी कमीत कमी 170 पॉईंटची कंटिन्यूस रॅली दिलेली आहे. मला प्रॉफिटचे मेसेज पण आले, त्यांचे आभार, धन्यवाद. कारण का त्या लेवल्सवरती काम केलेत, ज्या लेवल्सवरती मी काम करतोय त्यांनी ते बघितलंय, समजले, शिकलेत आणि त्याच्यावरती ती लोक ट्रेड करतायत. ओके, तर प्रवास जो चालू आहे ना, तो शिकण्याचा आहे, समजण्याचा आहे. मी कुठल्याही उद्देशाने तुम्हाला कॉल पुट असं काही सांगत नाही. मी माझी मतं मांडतोय, प्युअर एज्युकेशन लर्निंग प्रोसेससाठी तुम्हाला हे सगळे मी माहिती देतोय. त्यामुळे कोणीही माझ्या शब्दावरती ट्रेडिंग करणं हे चुकीचं असं वाटतं. मी बहुतेक 100% बरोबर असू शकेल या चुकीचं पण असू शकेल, पण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी शिक्षण देण्याचं या प्रशिक्षण देण्याचं या तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला येऊया उद्या मार्केट काय करते. बघा उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची वीकली. ठीक आहे, मार्केटने लेवल्स दिलेले आहेत आणि मार्केट 24,000च्या लेवलच्या वरती गेलं नाहीये, म्हणून इथे रिजेक्शन भेटलेलं आहे. ठीक आहे, डेली वर तुम्ही बघाल ना तर मार्केटमध्ये 15 मिनिटाच्या चार्ट वरती मार्केटनी जी लेवल दिले ती योग्य लेवल दिलेली आहे. बरोबर आहे, मार्केट असं काहीतरी करतंय वरच्या इथे लेवलला मार्केट असं काहीतरी करतंय, किंवा असं पकडा किंवा डायरेक्टली अशा लेवल जरी पकडलात तुम्ही तरी चालतील. कारण वरची लेवल एवढी इम्पॉर्टंट नाही, तर कारण का मार्केट खालच्या साईडला आहे, खालच्या सपोर्टच्या लेवल्स फार इम्पॉर्टंट. आणि तुम्ही बघत असाल तर एकदा, दोनदा आणि आज मार्केटने 3दा थांबण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्यावरनं काय आपल्याला समजायचं, या सायकोलॉजिकल ट्रेड कसे घ्यायचे हे आपल्याला समजणं खूप अत्यावश्यक आहे. कारण का उद्या एक्सपायरीमध्ये चांगले मोठ्या मुवमेंटची अपेक्षा आहे, कारण मार्केट रेंज मध्ये. मग असं उद्या होऊ शकतं का मार्केट डायरेक्टली इकडनं खाली येईल या मार्केट इकडनं वरती जाईल? आणि बघा लेवल्स आहेत ना, तुम्ही जर बघत असाल ना, मार्केट जेव्हा जेव्हा इथे आले मार्केटने एक रॅली दिलेली आहे. ओके, तर मार्केट उद्या पण रॅली देईल का? किंबहुना, परंतु या गोष्टी ज्या आहेत ना त्या समजायला पाहिजे, त्यानंतर आपण ट्रेडिंग करू शकतो. कारण मोटिवेशन आपली काय आहे की पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा, प्रशिक्षण घ्या, शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. ओके, जर मी एका तास आधीच चार्ट वरती जर येत असेल मी, ओके, किंवा मी एक तास चार्ट वरती येत असेल, तर मला ह्या गोष्टी वारंवार दिसत आहेत. ट्रिपल बॉटम झालेल्या दिसत आहे. नक्कीच मार्केट ह्या लेवलला बाउन्स करत आहे. तर उद्या मी एक ट्रेड वरचा घेऊ शकतो का? तर ठीक आहे, बघूया त्या गोष्टीला, बघूया, समजूया. डेली वरती बघा काय झालंय ते. डेली वरती आहेत ना कंटिन्युअस 3 रेड कॅन्डल बनल्या आहेत. बघा एक सायकोलॉजिकल ट्रेड माझा असा असतो ना की जेव्हा पण एका दिशेमध्ये चालतं, जेव्हा हिरवं असतं तेव्हा एक लाल कॅन्डल येणं जरुरी आहे. तसंच जेव्हा मार्केट खाली पडतं ना तर डायरेक्टली लाल लाल कॅन्डल बनणार नाहीत, एक ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे. नीट ऐका, ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे. आता ग्रीन कॅन्डलची अपेक्षा म्हणजे तुम्ही डायरेक्टली कॉल साईडला, सी साईडला बसाल तर ते पण चुकीचं आहे. ओके, दुसरी गोष्ट जी मग तुम्हाला सांगायची आहे ना, ती तुम्हाला आता मी 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये दाखवतो. फार महत्वाचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा.
मार्केटचे मूड्स पुरे बेरिश आहेत, खाली खाली इकडनं खाली. ओके, बेरिश आहे. ओके, मार्केटने 24ची लेवल पण तोडली आणि खाली सस्टेन झाले 800च्या लेवलला, जी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कित्येक दिवसापासून स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कित्येक दिवसामधनं लगभग तरी बघा ना तुम्ही, एप्रिल 24 पासून तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर नक्कीच आहे, जर तोडला तर खाली एक चांगला मोठी रॅली येऊ शकते, किंवा बाउन्स केली तर मार्केट परत एक चांगली रॅली देऊ शकेल 24च्या लेवल पर्यंत. म्हणजे इकडनं परत 150-200 पॉईंटची रॅली तुम्हाला भेटू शकते. ओके, तर त्या गोष्टीसाठी इथे मला काहीतरी असं दिसून येतंय. तुम्हाला दिसते का बघा, जरा समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये पॉझिटिव्ह RSI डायव्हर्जन्स बनला आहे. याचा अर्थ काय? मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड झालं. पीसीआर रेशो लगभग 60-65च्या आसपास आहे. ओके, 60-65 म्हणजे नेगेटिव्ह आहे. पण जेव्हा 60च्या खाली येतो ना, 60च्या खाली येतो ना, 60च्या खाली 0.6च्या खाली, तेव्हा तो अनस्टेबल होतो. आणि अनस्टेबल वरती मार्केट परत बुलिश होण्याचे संकेत जास्त असतात. या दिशा वरची असू शकते, बघा असू शकते. बहुतेक बरोबर या चुकीचं असू शकेल. RSI डायव्हर्जन नक्कीच दिसते. मग उद्या मोठी रॅली भेटेल का? तसं नाहीये. मार्केट काय करू शकेल माहितीये का? टोटली बेरिश आहे. सेंटिमेंट्स, इमोशन्स गोष्टी आहेत. पण RSI डायव्हर्जन वरती ट्रेड कसा करू शकतो? मार्केट काय करेल, डायरेक्टली उद्या गॅप अप ओपन होईल. 920, 980 लगभग असे 950च्या लेवलला गॅप अप ओपन होईल. जेव्हा गॅप अप ओपन होईल ना, तेव्हा मार्केट वरती येईल, RSI वरती येईल. म्हणजे तो डायव्हर्जन कम्प्लीट होण्याच्या कगारवरती येईल, म्हणजे त्या लेवलला येईल. आणि तो पीसीआर जो असेल ना 60चा, तो पण स्टेबल होईल. तो 70-80 ला जाईल. मग काय होईल? स्टेबल झाल्यानंतर मार्केट इकडनं एक शॉर्ट देऊ शकतो तुम्हाला. तेच तुम्हाला सांगायचंय. तर मुद्दे तुम्हाला समजले असतील तर समजून घ्या. RSI काढून टाकतो मी आता. मार्केटची बघा एक लेवल लागलेली आहे. जर मार्केटने उद्या 720च्या खाली, म्हणजे 780च्या खाली 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग दिली रिटेस्ट करून, तर मला उद्याचे टार्गेट्स पहिले जे दिसत आहेत ते लगभग 680 मला पहिले टार्गेट दिसतोय. ते मी खालच्या साईडचं बोलतोय की मार्केट जाऊ शकतं इथपर्यंत. त्यानंतर जर आपण बघू तर मार्केट 590 पर्यंत जाऊ शकतं. ओके, माझा पहिला टार्गेट 680, दुसरं टार्गेट 590. जर मार्केटने रिटेस्ट केलं तर मार्केट वरनं खाली आलं तर चांगला फॉल भेटू शकतो, सुंदर फॉल भेटेल. त्यामुळे 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती क्लोजिंग होण्यासाठी थांबा. ओके, मार्केट जर गॅप ओपन होऊन बघा, ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. बघा इथे मार्केट खूप वेळ थांबलेले, ही बघा दिसते तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 रेसिस्टन्स स्ट्रॉंग आहे. जर गॅप अप ओपन होऊन मार्केट लगभग 24,000 40च्या वरती, अंदाजे 44-40च्या वरती, म्हणजे लगभग बघा ना 40-50 पकडूया अंदाजे. मी रँडमली काढत नाहीये, याचं कारण आहे. ओके, मार्केट जर 24,050च्या वरती सस्टेन झालं आणि 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल जर क्लोजिंग दिली, तर मार्केटचे टार्गेट तुम्हाला लगभग, पहिला टार्गेट तुम्हाला 120, त्यानंतर तुम्हाला दुसरा टार्गेट डायरेक्टली 240. 120 त्यानंतर 240. बघा सिंपल गोष्ट आहे, समजण्याचा प्रयत्न करा. मार्केट गॅप अप ओपन झालं आणि जर इकडे रिजेक्शन घेतलं तर मार्केटला खालीच यायचं आहे. मार्केट फ्लॅट ओपन झालं तर बघा की इकडनं बाउन्स करतंय
की इकडनं परत खाली येते, तुम्हाला थांबायला लागेल. ओके, मार्केट गॅप डाऊन झालं तर विषयच नाहीये, कारण मग नेगेटिव्हिटी कंटिन्युअस राहील, जो बॅरिशनेस आहे मार्केटचा तो राहील. ओके, मी व्हिडिओ खूप सिंपल छोटा बनवतोय समजण्यासाठी, तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे, समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर उद्या एक्सपायरीसाठी घाई करू नका. 15 मिनिटाची कॅन्डल घ्या, 9:45 नंतरचे 9:40-45 नंतरची कॅन्डल जी क्लोजिंग असेल त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊन करा. ओआय रेशो बघा, पीसी रेशो बघा, त्यानंतरच तुम्ही ट्रेडिंग करा. ओके, तुम्हाला जर ही माहिती समजली असेल, पटली असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. आपण पुन्हा उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.